लोक जंगलात जाते, हे निरा इथंच आपले पांडे कपडे घालून घेते आणि बस कमरेवर हात गुणून उभं पाणी. काय करावं काही समजत नाही. पुऱ्या दुनियात म्हटलं देवदास संस्थेसमोर आवाज काढायची कोणाची हिंमत नाही. इथं तर घरीच निराईच्या समोर निरा नाग्यात टाकून द्यावं लागते. काय अरे काय लोकाई सारखा का मले का जंगलात पाठवतो का तू? माय वाचलं फिकर चलते ना, मी पोटापोट आणतो कमावून. तू त्या लोकायचं उदाहरण नको देतो. तिय सांगणं का तिय चीज जाग्यावर नाही का मले वाटू राहिला का बा जंगलात जा आहे ना. तुले तर अजिबात घरी गमत नाही. घरचे कामं करणं नाही, निरा वावरातच निंदन करू दे, खुरपण करू दे, हे करू दे ते करू दे. नाही स्वतःच मायावर कायले तू लादून राहिली. नाही काय मला तर गमूनच नाही राहिलं. मी तर विचार करून राहिली किती वाळकोटची आता मस्त निघते कधी मुयातून. तणनाशकानं ते काय तणही दिसून राहिलं जास्त. जरा लेट यात होतं पाणी झडी. आता काय आता तर पिका काय तर वर येऊन राहिले. मग काय तर तुला त्या वावरातच झोपडी द्यावं लागते बांधून. चला आता घरी राहणं म्हणजे डोकं खीर करणं नाही. छत्री नाही, छत्री आहे का? ते आपली छत्री कोणाला दिली? छत्रीने दिसून राहिली म्हटलं. छत्री कुठं गेली म्हटलं? मालूम आहे ना तुम्हाला सांगायला आहे ना. मा भाऊ आलता बंबईहून, त्याला पाणी लागून राहिलं होतं तर त्यानं किती तुम्हाला सांगितलं. त्यानं छत्री नेली, त्यानं छत्री जाणून उचकणे देणार नाही, जाणून उचकणे देणार. आता बाजारात जातो ते छत्री जाणून देतो एखादी तुम्हाला. या इतवार येऊ द्या आता बस. डबल नाव नाही घ्यायचं छत्रीचं. निरा छत्रीच्या कोंबे मारणं. आता पाणी आल्यावरच आठवण येईल ना. काय त्याच्यात जाणून नसते काय? काय करा बा, इकडे आड तिकडे. चल देवदास आता पकड, चल सरपंचाच्या दुकानात चालायची तर मारू. मग तो येतोय आता. भत्ता मत्ताही झाला. जरासं घोंगडच घ्यायला. घोंगड्याले पोते तर नाही राहिले. काय एखादा दुपट्टा मुपट्टाच घ्या, आळंगी जा. इथं काही डोकसं नाही दुखाले पुरण. नाही तर बस मेंदू हँग होऊन जाईल. काम सांगा लागेल नाही तर दिन चाट बुवा ह्या जाईन तर संध्याकाळ बाहेर येईन एकदम. आहे तसा बाजींना. ते काम कोणतं सांगा ते काय ते उकला बरं ते कणगी आहे ना. ते कणगी खाली करा. त्याच्याला घुंग लागले त्याला त्या गवायले ते कणगी ते ज्वारी आहे ते काढा लागते. जरा कोकर वाकर करून घेऊन भरून देऊ डबल. वाटलंच मला काही ना काही दिमागात प्लॅनिंग चालू असं. मला वाटलं ना इथं म्हणजे अरे बा ते जरा कोट्याचे कोण चक्कर मारून येतो मी. ते गदेचं काय आहे काय नाही पाहून येतो. इकडे आहेत मग तू जिथपर्यंत चालू करते उकळ खोलून घेते कणगी येतोच मी. बकर एकटीच तिकडे मी गायले येतो संध्याकाळपर्यंत. निघाला देवदास. चला का ते उकल तिथपर्यंत येतो मी कोठ्यातून चक्कर मारून. घेऊ काय अडून घेऊ काय कमल भाऊ? काढले जसं कटोरा भर काढले म्हटलं. अडून घेऊ का म्हटलं? जास्त काढू का म्हटलं भजे? मग मिरच्या घेऊ का? दिला हिरव्या चांगले. आणि काय ह्या पाहुणा निरा हेंब्यास आहे. निरा पाहुणा हेंब्यास आले आणि दोन चार जास्त घेतलं वाया जाईन. काय घेणार जराशे कटोरा भर तिकडे काढून ठेवून द्या. कामात म्हणते तिकडे मिरच्या टाका त्याच्यात. पापा काढा कंदील बुडाला थांबा. अरे मामा कंदील बुडाला थांबला. त्याच्या साईडनं बसा साईडनं. इकडे साईड नाही मी इकडे गुंडा साईडनं हे इकडे हात होता हे. अरे बापले काले बा झालं का झुमगत? ते बाला आलाच नाही का तो? अरे बा कायले लागे त्या मालुतीले त्या झापलूले सांगातच नव्हतं लागत. इकडे आपण भजच खाल्ले असते बस झालं असं. कायले महत्वाचं होतं. शेव काढून बुंदी काढू. आता शेवण बुंदीले किती टाइम लागत? कोण येणार तुम्हाला काय करायला लागते? हो द्या ना करून घेऊन आठवले त्याने. आपण भजा खाऊन घेऊ पहिले मग शेवण बुंदी. आता कामच कोणता धडी चांगली आहे. तसे आमची सोय लागायची होते ना. कधी लावायची देणार एखादी असेल तर. हे बा 200ची नोट द्या 200ची. मग तुम्हाला हप्ता ना हप्त्या वापस काहीच नाही जाऊ. एकदम कडक काय 200 रुपये द्या ना जाऊ. मस्त ताल बसते आमचा. बिलकुल तुमचं कामच रिटर्न करून आम्ही आहे ना. टोकल्या वाना असं बाजिंदा. अरे बा आपले बा त्याला शाईने पण काढलं बाबू. लव जण एक दिवस काय 200 रुपये कमावून टाकतं काय? नाही 200 रुपये कमावतं का? चुपचाप खाणं गलम भजन बस. जर काम नसेल झोपून जा. घोंगली अंगाला घेऊन तशी झोप लागते. टोकल्या वानाच्या पैसे नसल्यावर काय चवणे करू लागले. आणि तुम्ही कडे लांबाचे पैसे दिल्यावर बोलत जा. पैसे द्यायच्या पण नका बोलत जा. तुम्ही कडे फालतूच्या गोष्टी नका द्या नसेल द्या नाही नका देऊ. द्या ना तुम्ही म्हणा 200 रुपये देतो आम्ही. मग अर्धा घंटा गोष्टी ऐकतो. कोणत्या गोष्टी नका सांगतो. द्यायची त्याला माहिती आहे. त्याला तुम्ही पण ना तिकडे पोंगाय करून ठेवून द्या ना पैसे. हटाय ना भाषा खोसून देत जा. मग नाही जा सांग बांधून पोटली बोलणार निरा दवाखान्यात शुगरान बीपीवाले दवाखान्यात नेऊन देता. इकडे पोटात नाही खा. पाहणे बा येऊ आपण चक्कर म्हणते पण तुम्ही हा कडे लांबायचा द्या. पाहतो आम्ही लावतो आमच्या दुकान तिकडे. मला माहिती तुम्ही काही देणार नाही म्हणून आता.
बोल जा मी थांब मला थांबाच लागेल इथं नाही झालं भजे म्हणजे खाऊन घेतो तिथे गेले तिकडे नाही चांगले गरम बोलाव आणि जाय या लवकर तिकडून ना जास्त पाहिजे ढिंगडांग नको हो आणि सांगू नको म्हटलं कोणाला जतला नको बोलू हा जतला भलो तिथे का तुझ्याच नाव देईन म्हटलं सांगू ना घेऊन पेशीन तिकडे कळशीन पुल्या गावात बॉम्बाटा भजे आहे बुंदी आहे हे आहे म्हणून हा शो पुल्या गावात देशील बॉम्ब करून पाहणे बा तुम्हाला सांगून राहिलो पाहिजे हा बॉम्बलो नका तिकडे हो नाही नाही आपलं काय वांडा आहे नाही नाही कोणाला नाही सांग काय घास काय वाढवा नाही इकडे आपल्या कमी आहे नाही मी नाही सांगून पा ढंबर बोली नाही सांगून ती हा पुरं झाला रे डॅडी तसं बापा पुरं नंद झाली इथं अरे बाप रे हे तर लय झालं रे बा हे अरे पहिल्यासारखे आता पाणी नाही मुरत ना जमिनीत पहिले कसं पाणी चांगलं मुरून होय आता मुरतच नाही ना पाणी भर चाललं ते म्हणून पुरं येऊन राहिले काय माहित गावात घुसीन काय 2 दिवस राहिलं ना तर बस पुरं गाव डुबून जायचो यानं इकडे काय पाहून राहिले तुम्ही चल ना तिकडे पहा तिकडे गोठाणावर कसं पुरा गोठाण भरलं म्हटलं तिकून नाल्याची तिकून किनार फुटली वाटते फुटली म्हणजे ओव्हरफ्लो झाला तो नाला तिकून पुरा आला तिकून म्हणजे अरे बाबा माणूस बुडे एवढं पाणी ते झालं म्हटलं तिकडच्या कोपऱ्यात पुरी डाबर बुजली तिकून इकडे तर काहीच नाही चल ना तिकडे पाहिले हो हमेशाच आहे तिकून हमेशाच झालं ते तिकून भरती काही टाकत नाही त्या सरपंचाला 1000 गॅप सांगितलं तिकून भरती काढा भरती टाकायला लावा काही करा तिकडून ते येतेच ना ते एखाद्या दिवशी नाला फुटीन त्या वक्ती समजा ते काय सरपंचाच्या हातात होते का बापा छत्री तर माझ्यासारखी दिसून राहिली नवा आताच घेतली काय सारखे झाले रंगजीन गावात का सगळ्या सारख्या छत्र्या होईन का ज्याच्यानं त्याच्याजवळ एकच कलर दिसून राहिला छत्रीचा हारपली गिरपली तर बस झाले आपतच आहे जुन्याची नव्याची जुनीच व्हायची एखाद्या डावत हो किस्तीवरच्या छत्र्या त्या 50 भरान बाकी किस्तीवर भरले ना घेतले ना माईच्या पोट्ट्याने 2 आणल्या ना त्यानं दिसूनच राहिल्या मला दिसून राहिले पहिले का रायनी का काय आज राय ना जिकडे आता झाले हे चौरंगी पचरंगी आता काय आपल्या याच्यावर ध्यान ठेवा नाव गाव टाकून ठेवा त्याच्यावर काही कुठं जात नाही तर नवीच दिसून राहिली तुझ्या का आता घेतली का हो माझ्या घरी घेतल्या दोन घेतल्या एक सोडून 2 घेतल्या सांगा आता 100 रुपये भरले आणि ते बाकीचे काय सर्व हप्ते आहेत त्याच्यात काय आहे काय बरंच बसा किती हप्ता 8 हप्ते का 10 हप्ते केवढ्या जून पडते काय नाही जाऊ द्या ना ते बरं आहे ते घोंगडं आता पोत्याचे घोंगडे नाही राहिले ना पहिले घोंगडे घेता ये घोंगडे घेतले आपल्यान बस निघाले आता काही नाही राहिले ते आता हे आपल्या छत्र्याच घेऊन येणार लागते कायचे रे त्याच्यापेक्षा ते नगदी आणायला पुढते ते नीर हप्त्याचे चक्रा मारते घराच्या भोवती फिरते पाहायला ही 10 रुपये काय 50 रुपयाची गोष्ट राहते हायले काय गेले काय नाले काय गेले काय मी तर नगदी जाणत असतो ते मला काही पटत नाही ते पक्की आहे ना पक्की खबर आहे ना चंद्रनाथ बघा कुठं सांगू का मी तुम्हाला अरे मी सांगू राहिलो तुम्हाला बाबा कंदील बुड्याची मांगल्य बैठक आहे ना त्या बैठकीत म्हटलं काही ना काही तिथं पार्टी चालू आहे हा विचारा कधी लाडेले काय गोष्ट कुणाला अरे पण म्हणजे हाय कोण म्हटलं पार्टीत कोण आहे त्या आपल्या गावात पार्टी होऊन राहिली कंदील बुड्याच्या घरी आपल्याला एवढ्या बरसातीत माहित नाही म्हणजे लयच मोठी गोष्ट झाली मी सांगतो ना तुम्हाला शांताराम काका हे मारुती आहे झाबरे आहे हा तिथं जाता येताना दिसले आणि त्याच्या बाद मला कंदील बुडाई आहे कंदील बुडाचा घरच आहे समजा तिकून आणि तो झुमऱ्या टाकल्या काश्या दिसला ना काश्या पावले बा हे एवढ्या जणांची तिथं यायचे काहीतरी आहे तिथं 100% वास येऊन राहिला ना अरे बाबा तैनाचा वास धुपट निघून राहते वास येऊन राहते कोण धुपट मला गॅसवर काहीतरी आहे ते जर दिसल्यासारखं झालं तर पहिले पण ते गॅसवर काहीतरी वास येऊन राहिला गमगम वास येऊन राहिला पाय ना कुठं काय आहे तर इथंच बसशीन का कवाल्या करशीन काय हो ना जरा मलाही सांगजो बरं आहे ना हा कवळ्या मिसायला चाललं जाऊ नाही ते लय वर्गणी घेतली ना आतापर्यंत तुझ्या माझ्याजवळून काढून ने जरा ला जरा पताला बात हजेरी लावू तिथं ला अरे बाबा आपल्या पाहिजे जरासा काही असेल तर नंबर लावजा हा काय असेल तर मग काय फालतू झडी पाण्याची मजा येते जराशी बरं आहे ना मी मग आता कसं करायचं सामना करतो ना बा गणेश सामना सरपंच तुम्हाला भलती गडबड पहिले पता आता गोष्ट निघाली कुठं काय आहे पहिले असं कसं आहे एकदम आपल्याजवळ सीआयडी टीम तिकडे आता आपल्याजवळ डायरेक्ट आपण एंट्री मारा काय कोणाले पोट्टे आपला जगण्या संख्या काही झैकला नाही कडे कुठं आहे काय आहे तर तुम्हाला माहिती आहे जगण्यालाच पकडायला लागणार असा अंदाज आहे माझ्या आता कसा पक्का प्रूफ पाहिजे ना तर कसा आहे खोदा पाडा निघला चुवा त्याने पुरं निरे निघत त्याला डाऊटही नाही झाला पाहिजे म्हणजे जगण्या संख्या जर हाताची असला का पुरा प्रूफ आपल्याला बिलकुल डायरेक्ट एंट्रीच मारून तिथं जगण्या मला दिसला शाळेत खेळून राहिले ते पोट्टे ते हा बारीक चिरीक पोट्टे आहे तिथं शाळेत आहे खेळून राहिले ते सगळे आहे तिथं बारीक चिरीक गँग लेखाच्या अंदर आहे बसेल ते आणू का बोलव जगण्याले आणू का म्हणजे उदार गोष्ट करता काय अन्न पटकन बोलावून त्याला त्याच्याशिवाय जमणार आहे का ताल नाही तर बाकीचं कोण जाणार आहे ते बरोबर जाते हा जा घेऊन ये
त्याला एक काम कर, हा माय नाव सांगा, तिथं काहीतरी वाटप चालू आहे म्हणा असं सांगतो बरोबर. चल म्हणा सांगू, एकदम हे नको सांगू, ते मोठं मोठं भाव का ते बरोबर बरोबर आणते इथं. दोघं जण नाही तर सगळे पोट्टे घेऊन येतील ते. हा पाहिजे बाकीचे पोट्टे तिकडे थांबवतो. हा आता चुपचाप त्याच्या कानात सांगू. हा ना बरोबर आणतो मी. मला माहिती आहे ते जत्रा नेऊ द्यायला कशा दोघांना इकडे साईडनं बोलावं लागेल आणि सांगायला लागेल.